नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत करतो आणि अजूनही मामाच्याच गावी आहे. आता चाललो आहे आम्ही काजू गोळा करायला. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काजू कसं गोळा करतात तिकडे ते दाखवतो. काजूची शेती कशी असते. तर चला मग जाऊ. आम्ही निघालो आहे. दुपारचे 2 वाजलेत आणि कडक ऊन पडलं आहे. त्या कडाक्याच्या उन्हात जायचं आहे. भरपूर दमछाक होईल. चला. टोटल आम्ही 4 लोक चाललो आहे. हा पिंट्या, पुढे मामी चालली आहे आणि मामीच्या सोबत कुत्रा आहे आणि मी. आम्ही 4 जण चाललो आहे काजूत. हे पण बघू शकतात. इथे पण काजूची झाडं आहेत, दुसऱ्याची आहेत पण. पिंट्याने पाण्याची बॉटल घेतली आहे थंडगार. सगळी काजूचीच झाडं आहेत. समोर बघू शकता जो डोंगर आहे, सगळे काजूचा डोंगर आहे. पुरा काजूचं साम्राज्य. आणि इथे पण ही सगळी काजूची झाडं. दुसरी झाडं वेगळी दिसणार तुम्हाला, पण कमी असणार ती काही झाडं. पण काजूची झाडं जास्त आहेत. आणि अशा रखरखत्या उन्हामध्ये चाललो आहे आम्ही. दाखवणार आहे की लोकांना वाटतं काजू महाग आहेत, पण त्याच्यामागे किती कष्ट आहे हे या व्हिडिओतून दाखवणार आहे मी तुम्हाला. कशा कडक उन्हामध्ये जावं लागतं, काजू गोळा करावे लागतात, किती त्रास काढावा लागतो तो. आता हा समोरचा पुरा डोंगर चढून जायचं आहे. इथून असं 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 करून तिथपर्यंत. घाटी चढून आम्ही वरवर आलो आहे. अजून काय प्रवास संपला नाही आहे, चालतंच आहे अजून पण. आणि ही सगळी काजूची झाडं आहेत, सगळी काजूची झाडं. या गावासारखी काजूची शेती अजूनपर्यंत मी कुठे पाहिली नाही आहे. ही मी स्तुती करत नाही, तर वास्तव स्थिती आहे. जिकडे बघाल तिकडे काजूची झाडं, काजूची झाडं. बघू शकता तिकडनं आलो आहे आम्ही, असं 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 फिरत फिरत वर चढून. आता थोडंसं क्रॉस होऊन पुढे पुढे चाललो आहे. अजून काय पोचलो नाही आम्ही. आणि भयानक गरमी आणि भयानक ऊन आहे. इकडे चढती आहे पूर्ण आणि इकडे उतरती.
रखरखत्या उन्हामध्ये ज्यावेळी अशी सावळी मिळते ना, हा हा हा, आनंदच वेगळा. चला अखेर पोचलोय आम्ही. ग्लास बी काढलंय का? ग्लास बी हल्लं ग्लास हडू पेलो काय भागतात. इकडे थोडे काजू आहेत आणि तिकडे पाठीमागे पहिलं इकडचे गोळा करायचे आहेत. आणि समोर छोटंसं फार्म हाऊस आहे. उन्हाळ्यासाठी आणि पावसाळ्यासाठी बसण्याची सोय म्हणून बनवलं आहे. छोटंसं आहे, पत्र्याचं आहे. अखेर पोचलो. बादली हा असा काही नजारा इथला. इकडची काजूची झाडं अजून छोटी आहेत, नवीन आहेत. बिचारा पोरगा दमला. आणि इथली शांतता ऐका. बघू शकता मामी बिचारी गोळा करते काजू आणि सगळे उतरते आहे. घसरता भाग आहे. म्हणजे काजू गोळा करणं पण एवढं काही सोपं नाही आहे. तिकडे पिंट्या करतोय. आणि मी इकडे आपलं बसलोय साहेबासारखा. तुम्हाला वाटत असेल की ते दोघं काजू गोळा करतायत आणि हा आपला मस्त बसला आहे, पण तसं काही नाही. हे बघा काजू गोळा करून आणून इथे टाकले आहेत. आता माझं काम सुरू होईल. पिंट्या अजून तिकडे गोळा करतोय आणि मामी तिकडे गोळा करते खाली. चला अजून एक बालडी भरून आणला. ह्याला बोलतात काजू आणि ह्याला कोकणामध्ये बोंडू बोलतात. काही लोक काजू आंबा बोलतात, तर कोल्हापूर त्या साईडला मुरटू बोलतात. तरी याला काजूपासून अलग करायचं असतं, ते माझं काम. असं वेगळं करायचं, बालडीत टाकायचं आणि हा बोंडू जो आहे ते टाकून द्यायचा. तर चला तर मग पटापट मी हे माझं काम करतो.
तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा मगासपासनं बोलतोय की या कडक उन्हामध्ये काजू गोळा करावे लागतात, तर हे या कडक उन्हामध्येच का करतात, सकाळी का नाही करत किंवा संध्याकाळी येऊन का नाही करत? तर शक्य होत नाही संध्याकाळी येऊन करणं, कारण का भरपूर काजू असतात गोळा करायच्या. आणि राहिला सकाळी यायचा प्रश्न, तर सकाळी अशी थंड हवा नसते, त्यामुळे थंड हवा असेल तर काय होतं की वारा सुटला की मग काजू झाडावरून खाली पडतात आणि मग ते गोळा करायला सोपं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या गावामध्ये काजू काढला नाही जात, तर जे पडलेले असतात तेच गोळा करतात. पडलेले गोळा करूनच होत नाही, त्यामुळे कोण काढायच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे आणि दुपारी पडले, मग दुपारी पडतात मग सकाळी येऊन गोळा करू शकतो असंही तुम्हाला वाटत असेल, पण तसं नसतं. कारण इकडे जंगली जनावरांचा वावर भरपूर आहे, त्यामुळे ते लोक काजूच्या बिया ठेवत नाही. जंगली जनावरं, डुक्कर वगैरे असतात ते काजू, ही जी काजूची बी आहे ते जंगली जनावरं खातात रात्रीचे, त्यामुळे शक्यतो रात्रीपर्यंत काजू ठेवतच नाही. सकाळी त्यामुळेच येत नाही, दुपारी येतात, कारण का वारा वगैरे सुटतो. आणि अच्छा हमको सिखा रिया है. काम करता करता मला एक गोष्ट आठवली. मला असं वाटलं की ते तुम्हाला सांगणं जरुरी आहे. कित्येक लोकांना काजू फेणी माहिती असेल, तर काजू फेणी जी बनवली जाते ती काजूपासून नाही, तर हा जो काजू आंबा आहे, म्हणजे कोकणामध्ये याला बोंडू बोलतात, तर याच्यापासून ती काजू फेणी बनवली जाते. कारण का याच्यामध्ये भरपूर ज्यूस असतं. तुम्हाला मी दाखवतो, हे बघा, याच्यापासून काजू फेणी बनवली जाते. आय होप तुम्हाला ही माहिती कळाली असेल. हे बघा किती काजू आंबा गोळा केलेत आणि किती शांत वातावरण आहे. काजूच्या शेतीविषयी सांगायचं झालं तर 2 प्रकार आहेत. एक कलमरूपी काजू आणि गावठी काजू. आता हे जे समोर आहे किंवा हे सर्वच झाडं म्हणा, ही कलमरूपी आहेत, जी या साईडला लावलेली आहे ती, आणि गावठी काजू असतात. कलमरूपी म्हणजे यांचं वयोमान सांगायचं म्हटलं तर 20 ते 22 वर्ष यांचं वयोमान आहे, आणि लावल्यावर 3 ते 4 वर्षामध्येच यांना फळ यायला सुरू होतं. आणि जे गावठी काजू असतात त्यांना 7 ते 8 वर्षामध्ये फळ यायला सुरू होतं, आणि त्यांचं वयोमान जे असतं ते जास्त असतं, एक 50-55 वर्ष
ते झाड टिकतं. पक्ष्यांचा किती मस्त आवाज येतोय बघा. वातावरण खूप छान आहे, पण काजू गोळा करायला तेवढंच अवघड आहे. आता बराच वेळ झाला, दोघं गेले आहेत, मामी आणि पिंट्या काजू गोळा करायला, पण जवळपास आता 15 मिनिटं झाले, अजून काय आले नाही आहेत. आणि सोपं नाही आहे तेवढं काजू गोळा करणं. हे तुम्ही पाहू शकता की किती अडचण आहे, म्हणजे सहजरित्या नाही चालता येत. काजू गोळा करून घरी चाललो होतो, तेवढ्यात पेरूचं झाड दिसलं म्हणून थांबलो आहे आम्ही. पिंट्या पेरू काढतोय. हे शेजाऱ्यांचं झाड आहे बघा. हे जर परप्रांतीयांना ह्याने विकलं असतं तर इथे येऊन पेरू काढता नसतं आलं. म्हणूनच म्हणतो की कोकण टिकलं पाहिजे. कोकण टिकलं तर सर्व काही टिकेल, नाहीतर मग काहीच नाही. काजूची पिशवी पोतं इथेच ठेवले पिंट्याने. चला, अखेर काजू घेऊन घरी पोचलो आम्ही.